नमस्कार. DAV मोयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचे मी तुमची मराठी विषय शिक्षिका सहर्ष स्वागत करत आहे. मुलांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण शिकलो होतो शब्दांच्या जाती. आज आपण शब्दांच्या जातीमधील भाग दुसरा शिकूया. मागच्या तासिकेमध्ये आपण शब्दांच्या जातीमधील नाम, सर्वनाम, क्रियापद व क्रियाविशेषण शिकलो होतो. आजच्या तासिकेमध्ये आपण विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय शिकूया. आता शब्दाची पुढची जात आहे विशेषण. विशेषण म्हणजे असा शब्द की जो नाम किंवा सर्वनाम यांच्याविषयी अधिक माहिती देतो. जसे की राकेश हा चांगला मुलगा आहे. या वाक्यातील चांगला हे विशेषण आहे. नाम आणि सर्वनामाबद्दल विशेषणामुळे अधिक माहिती मिळते. विशेषणाचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण, जसे लहान, मोठा, सुंदर, हुशार, प्रेमळ. विशेषणाचा दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण, जसे 1, 2, 3, 50 असे. तिसरा प्रकार आहे परिणामवाचक विशेषण, इथे चांगला परिणाम किंवा वाईट परिणाम दाखवणारे शब्द. चौथा प्रकार आहे विशेषणाचा संकेतवाचक विशेषण, हे, ते, जे असे शब्द. हे विशेषणाचे प्रकार आहेत. विशेषण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण विशेषणाची काही उदाहरणे पाहू. मुलांनो, आपण विशेषण समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहूया. पहा, पहिले वाक्य डोंगर हिरवे आहे. या वाक्यामध्ये हिरवे हे विशेषण आहे. दुसरे उदाहरण फूल टवटवीत आहे. इथे फुलाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे टवटवीत हा शब्द आहे, म्हणून ते विशेषण आहे. मुलगी सुंदर आहे. या वाक्यातील सुंदर हा शब्द विशेषण आहे. पोपट बोलका आहे. या वाक्यात बोलका हे विशेषण आहे. मुलगा उंच आहे. या वाक्यामध्ये उंच हे विशेषण आहे. मुलांनो, शब्दांची पुढची जात आहे शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर नामाला व सर्वनामाला अर्थबोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय होय. जसे स, ला, ना, ते, आत, बाहेर, जवळ, पुढे इत्यादी शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय आहेत. आपण शब्दयोगी अव्यय समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहूया. मुलांनो, शब्दयोगी अव्यये समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया. पहिले उदाहरण पहा, झाडावर पक्षी बसलेला आहे. इथे झाड हे नाम आहे आणि या नामाला जोडून शब्द आलेला आहे वर, तर ते वर हे शब्दयोगी अव्यय आहे. दुसरे उदाहरण पहा, टेबलाखाली मांजर आहे. टेबल या नामाला लागून खाली हा शब्द आलेला आहे, म्हणून खाली हे शब्दयोगी अव्यय आहे. तिसरे उदाहरण पहा, घरासमोरून हत्ती गेला. चौथे उदाहरण, शाळेजवळ देऊळ आहे. सुनीता अनितापेक्षा उंच आहे. इथे वर, खाली, समोरून, जवळ, पेक्षा हे सर्व शब्द नामाला जोडून आलेले आहेत, म्हणून हे शब्दयोगी अव्यय आहेत. त्यानंतरचा नामाचा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर असा शब्द की जो 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडण्यासाठी वापरला जातो. 2 किंवा 3 वाक्य एकत्र करणारा शब्द म्हणजे शब्द उभयान्वयी अव्यय होय. जसे आणि, पण, परंतु किंवा कारण असे शब्द. आपण उभयान्वयी अव्यये समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहूया. पहा, वाक्य पहिले, राम व श्याम भाऊ आहेत. इथे
राम आणि श्याम हे दोन शब्द जोडण्यासाठी व हा शब्द आलेला आहे, म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. दुसरे वाक्य, मी परीक्षा दिली नाही कारण मी आजारी होतो. इथे मी परीक्षा दिली नाही आणि मी आजारी होतो हे दोन वाक्य जोडण्यासाठी कारण हा शब्द आलेला आहे, म्हणजे ते उभयान्वयी अव्यय आहे. तिसरे वाक्य पहा, बाबा आज लवकर घरी आले म्हणून आम्ही बागेत फिरायला जाऊ. इथे बाबा आज लवकर घरी आले आणि आम्ही फिरायला जाऊ हे दोन वाक्य म्हणून या शब्दाने जोडले आहे, म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. चौथे वाक्य, आई बाजारात गेली आणि भाज्या विकत आणल्या. आई बाजारात गेली आणि भाज्या विकत आणल्या या दोन वाक्यांना जोडणारा दुवा म्हणजे आणि हा शब्द आहे, म्हणून आणि हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. पाचवे वाक्य पहा, दादा गावाला जाणार होता परंतु बस मिळाली नाही. इथे दादा गावाला जाणार होता हे एक वाक्य आहे, बस मिळाली नाही हे दुसरे वाक्य आहे. या दोन्ही वाक्यांना जोडणारा दुवा म्हणजे परंतु हा शब्द. या वाक्यामध्ये परंतु हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. वरील वाक्यांमध्ये व, कारण, म्हणून आणि परंतु हे शब्द उभयान्वयी अव्यय आहेत. शब्दांच्या जातीतील शेवटची जात आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर असा शब्द की जो भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय होत. जसे शाबास, वाह, अरे, छट असे शब्द. शब्दांच्या जातीतील शेवटची जात आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर असा शब्द की जो भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय होत. जसे शाबास, वाह, अरे, छट असे शब्द. मुलांनो, केवल प्रयोगी अव्यय अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया. तुमच्या समोर दिसत असलेले वाक्य वाचन करा. पहिले वाक्य आहे, अरे रे तो नापास झाला. इथे लाल अक्षरात दिसत असलेले अरे रे हा शब्द म्हणजे आपल्या मनातील दुःखाची भावना व्यक्त करतो, म्हणून तो शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय आहे. दुसरे वाक्य पहा, अबब केवढा मोठा साप आहे हा. अबब या शब्दातून आपली आश्चर्याची भावना व्यक्त होते, म्हणून अबब हा शब्द केवल प्रयोगी अव्यय आहे. तिसरे वाक्य पहा, शाब्बास छान गुण मिळविलेस तू. शाब्बास या शब्दातून प्रशंसादर्शक भावना व्यक्त होते, म्हणून शाब्बास हे केवल प्रयोगी अव्यय आहे. ठीक 4 वाजता 5 वाजता येतो मी. त्यानंतरचे वाक्य आहे, आहाहा किती सुंदर फूल आहे हे. आहाहा या शब्दातून आपल्या मनातील आनंदाचे शब्द, आनंदाची भावना व्यक्त होते, म्हणून आहाहा हे केवल प्रयोगी अव्यय आहे. तर मुलांनो, आज आपण शब्दांच्या उरलेल्या 4 जाती म्हणजे विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय शिकलेलो आहोत. आपण शब्दांच्या 8ही जाती शिकून घेतल्या. भेटूया पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये. धन्यवाद.